वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार, अप्पांच्या गप्पामध्ये तुमचं स्वागत आहे. 23 जून 2026ला आम्ही एक खूप छान कार्यक्रम केला दादरच्या सावरकर हॉलमध्ये आणि निमित्त होतं माझ्या आईची जन्मशताब्दी. माझी आई म्हणजे नलिनी रामचंद्र वढवकर, जिला आम्ही सर्व नना म्हणतो. या समारंभासाठी सोहळ्यासाठी दिग्गज गायक वादक आले होते आणि त्यात एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे ज्येष्ठ पत्रकार माझा मित्र भाऊ तुरसेकर पण आला होता. त्यांनी तेव्हा अप्रतिम भाषण केलंच, पण त्याच्या चॅनलसाठी त्यांनी ननावरती एक एपिसोड केला, पूर्ण एपिसोड्स, मला वाटतं 16-18 मिनिटाचा काहीतरी तो एपिसोड आहे. तर तोच एपिसोड तुम्हाला मी आता इथे ऐकवणार आहे, लिंक खाली देणार आहे. तुम्ही नक्की बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनल माझा सबस्क्राईब करा. धन्यवाद. वंदे मातरम. नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, परवाची गोष्ट आहे, 30 जून. मला एका कार्यक्रमाला जायला लागलं आणि जो कार्यक्रम होता ननाची शताब्दी. नना म्हणजे माझ्या ज्या अनेक आया, त्यापैकी एक होती नलिनी रामचंद्र वढावकर. आणि नना म्हणजे नलिनी वढावकर हा एक गोतावळा होता. अगदी रक्ताच्या नात्यापासून सर्व परिचितांचा एक गोतावळा म्हणजे नना किंवा नलिनी वढावकर. माझा आवाज सध्या खराब आहे आणि त्यामुळे त्या कार्यक्रमात जाऊन सुद्धा मी मनासारखं भाषण करू शकलो नाही. आणि अपेक्षा लोकांची होती की मी काहीतरी बोलावं, म्हणून थोडंसं जे काय जमलं ते बोललो. वास्तविक तो कार्यक्रम हा संगीताचा कार्यक्रम होता. कारण नानाचे पती म्हणजे राम वढावकर हे मराठीतले एक महान मोठे संगीतकार होते. नानाचा मुलगा उज्ज्वल म्हणजे आप्पा वढावकर हा आजच्या संगीतिक जगामध्ये एक मोठा संगीताचा जाणकार आणि आयोजक मानला जातो. आणि अशा सगळ्या वातावरणात आयुष्य घालवलेली नना, तिच्या गोतावळ्यामध्ये जास्तीत जास्त संगीताशी संबंधित लोक असले तर नवल नाही, पण तेवढ्यापुरते मर्यादित नव्हते. अगदी दारात एक साधा इस्त्री करणारा भैया, त्याच्या मुलाशी सुद्धा नना मायेने जोडली गेलेली होती. समोरचा इस्त्रीवाल्याचा पोरगा PhD पर्यंत शिकला आणि तो तिथे येऊन त्या कार्यक्रमामध्ये आपल्या यशाचं श्रेय ननाला देत होता. एवढं म्हटलं तरी तुम्हाला ननाचा गोतावळा म्हणजे काय कळेल. संगीत क्षेत्रातले एकापेक्षा एक दिग्गज आणि यशस्वी लोक, नाव कमावलेले लोक आणि एक इस्त्रीवाल्या भैयाचा मुलगा, इथपर्यंत जी काय नाती आहेत ननाची, ती सगळी त्या दिवशी गोतावळ्यासारखी जमलेली होती ननाची शताब्दी साजरी करायला. नना 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 सगळे बोलत होते आणि त्यापैकी अनेकांना आजही नना म्हणजे तिचं खरं नाव नलिनी आहे हे पण अनेकांना माहित नव्हतं. पण तो एक गोतावळा होता. नना हा जन्म न दिलेली आई असं म्हणता येईल तिला. जन्म न दिलेली आहे. माझ्या बोलण्यामध्ये, लिहिण्यामध्ये जो उपहास तुम्हाला बघायला मिळतो ना, त्याला चालना देण्यामध्ये ननाचा फार मोठा हिस्सा आहे. कारण ननाची दोन्ही मुलं म्हणजे संजीव आणि आप्पा म्हणजे उज्ज्वल,
हे दोघेही माझे मित्र, थोडेसे लहान माझ्यापेक्षा. पण उज्ज्वल हा संगीतातला असल्यामुळे त्याच्याकडे येणारे बरेचसे संगीतकार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं एक बडबड गीत हे आप्पाने लोकप्रिय केलं. 70च्या दशकामध्ये आशीर्वाद नावाचा जो अशोक कुमारचा सिनेमा आला होता, त्या सिनेमामध्ये हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांचं एक बालगीत आहे, रेलगाडी रेलगाडी झुक 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 झुक. ते मला खूप आवडलं होतं आणि माझ्या आठवणीत आहे की मी सलग तो सिनेमा 8 वेळा बघितला होता. एखाद दिवस आड गेला असेल पण सलग बघितला. आणि ते रेलगाडी हे गाणं मी बघून पाठ झालेलो होतो माझं. आणि ते बडबडता बडबडता त्याच कालामध्ये पहिलं जम्बो जेट भारतात आलं, एअर इंडियाने खरेदी केलं होतं. आणि तेव्हा मला बहुतेक नानाने किंवा आप्पाने जम्बो जेटवर काहीतरी बडबड असं म्हटलं. आणि तिथून जम्बो जेट या माझ्या बडबड गीताचा जन्म झाला. आणि मी अनेक विडंबना केली असतील, पण जम्बो जेट ही त्याची सुरुवात होती असं म्हणायला काही हरकत नाही. आणि त्यामुळे ज्या ज्या वेळेला नायगाव असो किंवा सखाराम कीर रोड असो, तिथल्या नानाच्या घरी, आप्पाच्या घरी गेलं की अशी कुठली तरी चालना यायची की त्यातून मी विडंबनाकडे वळलो. तसा मी कवी नाहीये. कविता चिरकुट कधीतरी केल्या, पण त्या अटॅक आल्यासारख्या गेल्या. सुचलं, लिहिलं, बस संपलं. पण मनाने कवी असणं वगैरे म्हणतात, त्यातला मी नाहीये. पण ही अशी बडबड गीतं लिहिता लिहिता राजकीय विडंबनाकडे वळलो आणि अनेक विडंबनं मी केली. पण त्याची प्रेरणा मला वाटतं नानाकडून आली. कारण ती असं काय, ते मला आठवतं नंतर अलीकडल्या काळात रॅप वगैरे हा प्रकार सुरू झाला, अगदी 2000च्या आसपास कधीतरी. तेव्हा आप्पा वडावकर माझ्या मागे लागला होता की भाऊ काहीतरी मराठीत रॅप कर, मराठीत रॅप कर. आणि आप्पाने मला सांगितलं की तसं बघितलं तर जम्बो जेट हे मराठीतलं पहिलं रॅप आहे. आता हे मलाही कळत नाही, कारण ते बडबड गीत आहे. शब्दामधला जो उठाव चढाव असतो, उतार चढाव असतो, तो स्वरानुसार आपोआपच त्याचं संगीत कोणी द्यायला लागलं नाही. पण आप्पा वेगवेगळ्या जाहीर संगीताच्या कार्यक्रमांमध्ये, ऑर्केस्ट्रामध्ये ते गाणं म्हणून म्हणून त्याने ते लोकप्रिय केलं. मी कॉलेजच्या काळात पिकनिकमध्ये वगैरे म्हणायचो, इतर वेळेला म्हटलेलं आहे. पण माझ्या नरड्याची कलई गेली आहे, तुम्हाला माहिती आहे. आता ते मी सलग म्हणू शकत नाही, तेवढा श्वास मला रोखून धरता येत नाही, म्हणता येत नाही. खरं तर त्या कार्यक्रमामध्ये सगळेच काही नाही काय गाण्यावरच, संगीतावर बोलत होते. मी एकटाच त्यातला अपवाद होतो. पण मलाही माझं कुठलं तरी विडंबन त्या कार्यक्रमात म्हणावं 30 जूनच्या, असं वाटलं होतं. पण शक्य झालं नाही. घसा इतका बसलेला होता की माझं की ते 10 मिनिटं 5 मिनिटं भाषण करायचं, त्याच्यासाठी पुरेल इतका आवाजही माझ्याकडे शिल्लक नव्हता. पण दरवेळेला एक गोष्ट आठवते की त्या त्या काळातली लोकप्रिय जी गाणी असायची, त्याचं विडंबन हे बहुतांशी आप्पाकडे असताना, ननाबरोबर असताना किंवा ननाच्या घरी असताना सुचलेलं आहे. मला आठवतं एक कोणतरी आप्पाच्या आणि त्या संजूच्या ग्रुपमध्ये, टोळीमध्ये एक मुलगा होता आणि त्याला सगळे कावळा कावळा म्हणून चिडवायचे. आणि तो असा तगडा होता, मला नाव आठवत नाही. आणि तो गुद्दा वगैरे मारायचा त्यांना, आणि त्यामुळे त्या तोंडावर त्याला चिडवायला घाबरायचे. आणि आप्पाने मला सांगितलं, झाला भाऊ या कावळ्यावर काहीतरी कर. आणि 1-2 दिवस गेले होते आणि मला अचानक एक त्याची सुरुवात सापडली. त्या काळात तुम्हाला आठवत असेल कुठचा सिनेमा होता मला माहित नाही, पण तो तुमचा विनोद खन्नाचा कुठचा तरी सिनेमा होता. आणि त्याच्यामध्ये
गाणं होतं मुंगळा मुंगळा. आठवतं मुंगळा गाणं? खूप गाजलं, आजही गाजतं, लोक नाचतात त्याच्यावर. तर मी त्याचं विडंबन केलं होतं. मुंगळा मुंगळा करतो कावकाव किती, त्याच्याऐवजी कावळा कावळा करतो कावकाव किती, त्याच्या आत्म्याची राहिली इच्छा म्हणून ओरडतो किती. हे तिथे नानाच्या घरात सुचलेलं विडंबन आहे. आणि अशी खूप आहेत बारीक सारीक. आप्पा ती गाणी वाजवायचा, बडबडायचा, आणि मग त्यात काहीतरी गफलत काढणं, त्याचं काहीतरी विडंबन करणं, विटंबना करणं, हा माझा स्वभाव होता. पण त्या स्वभावाला खतपाणी घालण्याचं काम नानाने केलं. ही गंमत होती. तर जम्बोजेट सारखं गाणं आहे. मला सुरुवात झाली तेव्हा 2 किंवा 3 कडवी होती त्याची, आणि मी ते म्हणायचो. पण ज्या ज्या वेळेला नंतरच्या काळात आप्पाकडे गेलो, ननाकडे गेलो, की नना गडी पडायची, अरे त्याचं अजून एक वाढव ना, काहीतरी असणार, नाही कसं, तुला काय नाही येणार, तू कर. ती अशी मागे लागायची की कदाचित तिथल्या तिथे एक नवीन कडवं जम्बोजेटचं तयार झालेलं आहे. ते आता मलाही पाठ नाहीये, पण जम्बोजेट मध्ये 60-8 कडवी झाली. त्याचा अर्ध्यापेक्षा अधिक श्रेय ननाला पण आहे आणि आप्पाला पण आहे. इव्हन ननाचा नातू म्हणजे ननाची मुलगी संध्याचा मुलगा स्वप्नील, आता तो परवा भेटला तर मला गंमत वाटली. मला त्याचा तो बालपणीचा चेहरा डोळ्यासमोर आहे, आणि हा समोर बाप्या उभा आहे, हा कोण आहे असं वाटलं होतं. पण मी स्वप्नील असं त्यांनी म्हटलं तेव्हा मलाही गंमत वाटली. तर तो अगदी मला वाटतं 8-10 महिन्याचा असेल, अजून उभा राहत नव्हता स्वप्नील. आणि त्यावेळेला ते खूप शांता शेळके आणि लता मंगेशकरांचं गाणं प्रसिद्ध झालं होतं, डोलकर दर्याचा राजा. तेव्हा मी स्वप्नीलच उदाहरण समोर घेऊन विडंबन केलं होतं. स्वप्नील पवार पवार ओढतोय चिलमीत गांजा, तरी आई म्हणते अजून लहान माझा राजा. म्हणजे संध्याला डिवचण्यासाठीच केलेलं गाणं होतं, पण ते इतकं जुळत गेलं की सगळ्यांनाच आवडलं. किंबहुना पुढल्या काळामध्ये संजूची मुलं असोत, संध्याची मुलं असोत, सगळ्यांनी, त्या भावंडांनी एकमेकात त्या गाणं पुढे नेलं. आणि पुढल्या काळात मी जेव्हा जेव्हा तिकडे गेलो तेव्हा ती नाना अगत्याने सांगायचे, ते स्वप्नील स्वप्नील गाणं आहे ना, ते ह्यांनी केलेले, असं नाना माझी ओळख करून द्यायची. पुढच्या पिढीत मोठी पोरं झाली, कॉलेजमध्ये जायला लागली, तेव्हा नाना आपल्या नातवंडांना माझी ओळख करून देताना स्वप्नील पवार ओढतोय चिलमीत गांजा याची आठवण करून द्यायची. नाना हा गोतावळा होता मित्र. म्हणून मी तिथेही बोलताना बोलो ही सगळे नना 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 म्हणतात, आणि आपल्याकडे एक मराठीत शब्दावली आहे ननाचा पाढा. म्हणजे तुम्ही नकारात्मक बोलत राहिलात तर त्या नकारात्मकतेला नन्नाचा पाढा लावला किंवा नन्नाचा पाढा वाचला, अर्थात ते नन्ना आहे, डबल न आहे. पण नना हा नन्नाचा पाढा नव्हता. नाना अखंड आयुष्य, मी जिला बघितली जवळजवळ 1971-70 पासून, नना म्हणजे होना होती. तिच्या आयुष्यात नाही असं काही नव्हतं. म्हणजे नकारात्मक निगेटिव्ह नना काय बोलली हे मला आठवत नाही. नना म्हणजे साक्षात माया होती. व्यक्तिमत्व कसं असतं बघा मित्रांनो, मला आठवतं त्या गॉडफादर मध्ये जेव्हा खरा गॉडफादर मारला जातो आणि त्याच्या जागी मायकल हा गॉडफादर होतो, आणि त्याचा एक सहकारी असतो, तो वकील होतो, आणि तरी तो मूळच्या गॉडफादरचा सेक्रेटरी म्हणून काम करत असतो. तर जेव्हा मायकल गॉडफादर होतो आणि तो सगळं काय तो धंदा सांभाळायला लागतो, त्यानंतर एकदा तो टॉमला विचारतो मायकल की मी बरोबर काम करतोय का, माझ्या बापामध्ये आणि माझ्यामध्ये काय फरक आहे का. तेव्हा तो टॉम एक उत्तर देतो, ते मला आठवतं. टॉम म्हणतो
तुझ्या बापाने कोणाला कधी नाही म्हटलं नाही. ही नेव्हर सेज नो. पण समोरच्याला कळायचं हो कधी आहे आणि नाही कधी आहे. नाना आयडेंटिकल होती. नानाने कोणाला कधी ना म्हटलं नाही. तिच्यात नकारात्मकता नव्हतीच. समस्या कितीही मोठी असो, प्रॉब्लेम कितीही मोठा असो, त्याला भिडलं पाहिजे हा नानाचा स्वभाव होता. शिवसेनेच्या शाखा प्रमुख, नगरसेवक, त्यांचा दबदबा तुम्हाला माहिती आहे ना ऐकून. नाना नायगावला बीडीटीचा इथं राहायची. मी तिथे पहिल्यांदा त्यांच्या घरी गेलो आणि नंतर तिची नोकरी संपल्यानंतर त्या क्वार्टर सोडल्या आणि ती सखाराम कीर रोडला ओरिजिनल घरी राहायला आली. मी दोन्हीकडे गेलेलो आहे. पण नायगावचा पहिला शाखा प्रमुख प्रभाकर भूमकर असो किंवा सखाराम कीर रोड आणि त्या परिसरातला नगरसेवक अजित पंडित असो किंवा तिथला शाखा प्रमुख दिवाकर बोरकर असो, या सगळ्यांना दम देण्या इतकी ताकद ममतामध्ये होती. काय रे, कुठे चाललाय, काय करतोय, तुझं काय चाललंय, असं अगदी चढ्या आवाजात नाना विचारायची. आणि भूमकर असो किंवा अजित असो किंवा आईशी बोलावं तसं ननाशी बोलायची. अजब रसायन, अजब रसायन. म्हणजे ननाचा गोतावळा, ननाचा परिवार नव्हता, ननाचा गोतावळा होता. काही रक्ताची नाती होती, काही जमलेली नाती होती, काही तिने ओढवून आणलेली नाती होती. मोटिवेट करणं म्हणजे आता जो मोटिवेशन वगैरे मोटिवेशनल म्हणतात, मला त्याचा अर्थ कळत नाही. आणि त्याच्यावर मी जेवढा विचार करतो तेव्हा मग मला वाटतं मग नाना कोण होती. ज्या काळात मोटिवेशनल स्पीच किंवा मोटिव्हेटर वगैरे हे शब्द वापरात नव्हते ना, तेव्हाची नाना मोटिवेटेड होते. वेगवेगळ्या प्रकार आहे. क्रॉस सेक्शन आमचं सोसायटी. निराश झालेली कुठची सून मुलगी असेल, पळून जाऊन लग्न केलेली एखादी मुलगी असेल, किंवा एखाद्या मुलीचा नवरा तिला मारहाण करून त्रास देत असेल, या सगळ्यात नाक खुपसायची नाना. नाक खुपसायची. त्याला नाक खुपसणंच म्हणतात. हा अधिकार तिला कोणी दिला होता माहित नाही, पण तिचा अधिकार त्या परिसरातल्या त्या गोतावळ्यातल्या प्रत्येकाने निमूटपणे मान्य केला होता. अगदी तिची मुलं, सख्खी मुलं आणि आमच्यासारखे मित्र यांच्यात डिस्प्यूट झाला तर कधी कधी आमची बाजू तर कधी कधी त्यांची बाजू घेऊन पण ते दमदाटी करायची. पण गंमत अशी होती की नानाचा दरारा होता. तिला ओरडायला, दमदाटी करायची कधी गरज नव्हती. आपण नानाच्या बॅडबुक्स मध्ये जाऊ नये याची प्रत्येक जण काळजी घ्यायचा आणि तो आपोआपच नानाच्या गोतावळ्यात असायचा. प्रत्येक चांगल्या क्षणी तिची आठवण येते मित्र, तिची आठवण येते. मला असं वाटतं की नाना, परवा पण मी सांगितलं की नाना संपत नसते, पण ती आमच्याबरोबर संपेल. नानाची नातवंड असतील, तिच्या परिचयातल्या लोकांच्या गोष्टी असतील, प्रत्येकाला मी एकच विनंती करेन या निमित्त, मित्रांनो, ज्या नानाच्या गोष्टी आपण मनात जपलेल्या आहेत, उरात साठवलेल्या आहेत, त्या आपल्या पुढच्या पिढीला द्या. त्यातून अनेक नाना तयार होतील. आज विस्कटलेलं जग दिसतं ना, त्या जगाला परत स्थिरस्थावर करायचं असेल, ते जग आपल्या परिसरातलं असेल, आपल्या गल्लीतलं असेल, आपल्या कॉलनीतलं असेल किंवा आपल्या राज्यातलं, देशातलं, पृथ्वी तळावरचं असेल, हे जग स्थिरस्थावर करायचं, गुण्या गोविंदाने नांदवायचं असेल तर हजारो हजारो नाना पाहिजेत. आणि म्हणून नानाच्या आठवणी, नानाच्या गोष्टी पुढच्या प्रत्येक पिढीला प्रत्येकाने सांगायचा प्रयत्न करा. त्यातून नाना जगेल आणि नाना नावाचं प्रचंड पीक येईल. मित्रांनो, थांबतो.
आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षला सबस्क्राईब करा.